सांगता येईल. विद्यार्थी येऊन माघारी गेले का म्हणतो काही उशिरा थोडासा उशीर झाला तासाला लक्षात आलं त्यामुळे. जॉईन झालं नाही लवकर, काय प्रॉब्लेम असेल बहुतेक. ठीक आहे. हो सर वगैरे काही नाही ते रेग्युलर असणारे विद्यार्थी. हो सरांना मी फोन केला होता खरं. कुडके हा, सरांना दोघांचे कॉल लागला नाही फोन मला. ठीक आहे ठीक चालतंय. बाकीचे पण रेग्युलर आहेत किंवा नाहीत माहित नाही, पण त्यांचे चेहरेच दिसत नाही. त्याच्यामुळे ते लक्षात येत नाही. ते दोघं वर असतात, चेहरे दिसतात त्यांचे, त्याच्यामुळे ते रेग्युलर विद्यार्थी आहेत असं वाटतं. ठीक आहे. बरेच नावं मला रोज ओळखीची आहेत तुमची. माळी मॅडम असतील, योजना पाटील मॅडम असतील, घोलप सर असतील. सर्वजण आहेत. नावं तेवढी दिसतात. रोज योजना तर आहेत वाटतं आज एक. मात्र चेहरे मात्र दोघा-तिघांचे तेवढे दिसतात. ठीक आहे. कुठपर्यंत आलोय बघा. मागच्या तासात नव्हतो मी. ठीक आहे, ठीक आहे. बघा. सांगताय का तुम्ही माळी मॅडम? ठीक आहे. बघा मी सांगतो ऐका. गेल्या वेळी आपला जो दुसरा मॉड्यूल होता, सेकंड मॉड्यूल कोणता होता? पहिला काय होता? योगा इन एज्युकेशन आणि दुसरा काय होता? योगा इन स्पोर्ट्स. बरोबर आहे. खेळामध्ये योग आणि त्याच्यामध्ये 4-5 मॉड्यूल काहीतरी होते आणि त्याच्यानुसार शेवटचा मॉड्यूल जो होता, त्याच्यातलं आपण बघितलं होतं. काय होतं नाव आठवतंय का तुम्हाला शेवटच्या मॉड्यूलचं? स्पोर्ट इंजुरीज अँड योगा ट्रीटमेंट अशा प्रकारचं शेवटचा मुद्दा त्याच्यामधला होता आणि तो सुद्धा मुद्दा त्या दिवशी आपण पूर्ण केलेला होता. म्हणजे जवळपास दोन्ही मॉड्यूल आपले संपलेले आहेत. आता त्याच्यानंतर पुढचा जो मॉड्यूल आहे, तो आपल्याला बघायचा आहे. पुढचा आहे तो योगा थेरपी अशा स्वरूपाचा आहे. तिसरा आणि त्याच्यानंतर काही सब पॉइंट त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यातला पहिला जो आहे, नेचर ऑफ योगा थेरपी असाच आहे का पहिला पॉइंट त्याच्यातला? बरोबर आहे? हं. हो सर. पहिला जो आहे तो नेचर ऑफ योगा थेरपी असं त्याचं नाव आहे. आता आपण सर्व काही बघत आलं किंवा पहिल्या सेमेस्टरमध्ये योग म्हटलं, दुसऱ्या सेमेस्टर आता दुसरं सेमेस्टर चालू आहे तुमचं. त्याच्यामध्ये पण योगच म्हटलं. पण आता हे नवीनच नाव दिसतंय योग थेरपी असं म्हणतंय. फक्त पुढे एक नाव लागते बघा, थेरपी. म्हणजे काय? योग आणि योग थेरपी वेगळं आहे का? काय वाटतंय तुम्हाला सांगा बरं थोडक्यात? असेल का? नाही, खूप वेगळं वाटत नाही, परंतु विशिष्ट हं, पद्धतीच्या आजारावरती एखादं उपचारात्मक योग क्रिया करणं असं वाटतं. हं. हं. ठीक आहे, ठीक आहे. आणखीन काही कोणाला काय वाटत असेल? का दोन्ही सारखंच आहे असं वाटतं? का दोन्हीत फरक वाटतो? ठीक आहे. बघूया आपण पुढे जाऊया. आता योग या नावाचा किंवा या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला माहीत आहे. कारण 2 शब्द आपण सुरुवातीला कोणताही पॉइंट बघताना, मुद्दा बघताना अगोदर शाब्दिक अर्थ बघतो. त्याच्यामध्ये आता जसं की इथं 2 शब्द आलेले आहेत. काय आहेत? योग आणि थेरपी किंवा थेरपीलाच आपण काय म्हणूयात मराठीमध्ये चिकित्सा. योग चिकित्सा असं आपण त्याला म्हणूयात. मग योग या नावाचा किंवा या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला माहिती आहे. त्याचं सांगणं मी काही गरजेचं नाही किंवा नाही माहिती कुणाला नाही असं आहे का? मग सांगा. माहिती आहे तर तुम्ही सांगा. योग म्हणजे काय थोडक्यात? हं, खरं तर योगाचे दोन भाग येतात. तर युज्यते अनेन इति योगः. परंतु हं, आम्ही आता जे योगसूत्र शिकलो त्यामध्ये तर हं, प्रामुख्याने योग म्हणजे समाधी हा मुद्दा हं. वाचायला मिळाला व्यास भाष्यानुसार. आणि ठीक आहे. योग म्हणजे
युज या धातूपासून आपण त्याचा असा अर्थ काढतो, मिलन वगैरे, आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन, असं वेगवेगळ्या गोष्टी. आणि योग म्हणलं की त्याच्यामध्ये फक्त एक दोन पायऱ्याच नाही, तर अशा 8 पायऱ्या, किंवा त्याच्यामध्ये योग म्हणजे फक्त अष्टांग योगच नाही, अष्टांग योग, हठयोग, अशा सगळ्या क्रिया त्याच्यामध्ये येतात. आता योगा थेरपी म्हटलं, याच्यामध्ये मग पतंजली योगसूत्राचा, आता थेरपी म्हटलं की आपण काय करतो? त्याला सूक्ष्म व्यायाम देतो, त्याला आसनं देतो, त्याला प्राणायाम देतो. अशा वेगवेगळ्या आपण क्रिया त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार, त्याच्या रोगानुसार आपण देत असतो. पण आता हे आसनं, प्राणायाम, मुद्रा, जसे की जालंधरबंद, उड्डाणबंद, हे जे आहेत ह्या दशमुद्रा आहेत. बरोबर आहे. पण या ज्या क्रिया आहेत ह्या पतंजली योगसूत्रामध्ये आहेत का? दिसून येतात का? तर नाही. पतंजली योगसूत्रामध्ये ते दिसून येत नाही. पतंजली योगसूत्र हे चित्तावर आधारित आहे. चित्त. पतंजली योगसूत्राचा मुख्य केंद्रबिंदू जो आहे तो चित्त आहे. आणि त्या चित्ताच्या भोवतीच हे योगसूत्र काय असतं? फिरत असतं. आणि त्याच्यावरती ते मांडलेलं काय आहे? तत्वज्ञान आहे. चित्तावरती मांडलेलं तत्वज्ञान आहे. त्याचप्रमाणे मग सुरुवातीचं जे सूत्र आहे त्याचं मग काय आहे? योग, चित्त, वृत्ती, निरोध. बरोबर आहे. त्याप्रमाणे मग ते सर्व आता पुढे जे काही मांडलंय त्याच्या पुढे सगळं त्याच्यासाठी योग, चित्त, वृत्ती, निरोध. पहिल्यांदा काय सांगितलंय? ते लक्ष्य आहे असं सांगितलंय. आणि ते लक्ष्य प्राप्त करण्यासाठी मग पुढे काय आहे ते सगळं त्याचं वर्णन, जे काही 4 पाद आहेत, त्या 4ही पादामध्ये सगळं त्याचं वर्णन तिथं दिलेलं आहे. आणि मुख्य लक्ष्य तर ते आहे. ठीक आहे. आता योगा थेरपीमध्ये मात्र आपल्याला आसनं वगैरे ही सगळी द्यावी लागतात. मग त्या योग म्हटलं की फक्त पतंजलीचाच योग असा म्हणायचा आहे का तिथं? तर नाही. आलं का लक्षात? आणखीन बरेच योगी आपल्या भारतवर्षामध्ये होऊन गेलेले आहेत. जसे की मत्स्येंद्रनाथ असतील, गोरक्षनाथ असतील, किंवा घेरंड ऋषी असतील, किंवा स्वात्माराम योगी, स्वात्माराम. असे वेगवेगळे ऋषी, मुनी, आता आपले ज्ञानेश्वर महाराज हे सुद्धा योगीच होते. बरोबर आहे. योग याची व्याप्ती खूप मोठी आहे. आलं का लक्षात? आध्यात्मिक आध्यात्मिक याच्यामध्ये पण बसतो. जो ज्या साच्यामध्ये आपण बसवण्याचा प्रयत्न करू त्या साच्यामध्ये बसतो. आध्यात्मिक क्षेत्रात बसतो, शारीरिक आरोग्य क्षेत्रामध्ये बसतो. म्हणून आता ज्ञानेश्वर महाराजांना पण आपण योगी म्हटलेलं आहे. कारण ते आध्यात्मिक क्षेत्रातून ते बसतात तिथं, बरोबर आहे. किंवा पतंजलीच्या योगसूत्रानुसार ते बसतात. समाधी प्राप्त केलेली आहे. हा विषय वेगळा आहे. ठीक आहे. मग थेरपीचा काय प्रकार आहे? थेरपी मग कशाला म्हणता येईल? किंवा शब्दशः थेरपीचा अर्थ काय सांगता येईल? तर थेरपी म्हणजे काय बघा, तर शारीरिक किंवा मानसिक विकारांना दूर करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रक्रिया, ज्यामध्ये सामील असतात किंवा सामील केल्या जातात, त्याला काय म्हणायचं आहे? थेरपी असं आपल्याला म्हणायचं आहे. बघा आणखीन एकदा ऐकता. शारीरिक, मानसिक विकार किंवा समस्या दूर करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना किंवा प्रक्रिया यांना काय म्हणायचं आहे आपल्याला? थेरपी. आणि विशेष करून ही जी थेरपी आहे, ती अ, ज्या व्यक्तीनं त्याच्यामध्ये पारंगतपणा आणलेला आहे, म्हणजे ती व्यक्ती प्रशिक्षित पाहिजे. आलं का लक्षात? प्रशिक्षित व्यक्तीकडून थेरपी दिली जाते. आता आलं. पहिल्या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला माहीतच आहे, योग म्हणजे काय? आता थेरपी नावाच्या शब्दाचा अर्थ पण तुम्हाला माहीत झालेला आहे. तर रोग दूर करण्यासाठी केली जाणारी उपाययोजना, आणि तीही उपाययोजना कोणाकडून केली पाहिजे? तर प्रशिक्षित व्यक्तीकडून ती उपाययोजना केली जाते. ठीक आहे. मग आता ही जी थेरपी आहे, मग आताच मी म्हटलं, की आपण इतके दिवस योग, योग नाव ऐकत आलोय. मग हिला आताच कसं काय नाव थेरपी म्हणून पडायला लागले? किंवा आपण तिला थेरपी म्हणून नाव द्यायला लागलोय. तर हे असं कसं झालं? तर बघा, म्हणजे आता योग थेरपी म्हणजे योगाचं आधुनिकीकरण, आधुनिकता, आलं लक्षात? किंवा पारंपरिकता, किंवा पौराणिकता, किंवा प्राचीनता. तर योग म्हणलं की हा प्राचीन, पौराणिक, हां, आणि आता नवीन आधुनिकीकरण त्याचं कसं झालं? बरोबर आहे. योग थेरपी म्हणजे योगाचं आधुनिकीकरण. मग ते कधी झालं? कधीपासून झालं? तर सुरुवात जी आहे आपण कशी म्हणतो, योगाची सुरुवात कधीपासून? आपल्याला बघा, हा थेरपी हा शब्द
कधी चिटकला किंवा कधी लावला जातो हे आपल्याला अगोदर बघायचं आहे. मग त्याच्यानंतर पुढील बघायचं आहे. मग ह्या थेरपीच्या अगोदर फक्त योगच आहे. थेरपी कधीपासून सुरू झाली हे आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवात जी आपण म्हणतो कशी म्हणतो, हिरण्यगर्भापासून सुरुवात आहे योगाची असं म्हणतो, किंवा अतिशय प्राचीन याच्यामध्ये म्हटलं की हिरण्यगर्भ, त्याच्यानंतर महर्षी पतंजली, अशी प्राचीन याच्यामध्ये आपण त्यांची नावं तिथं देतो. पूर्ण त्याच्यापेक्षा थोडं अलीकडं आलं की मग पुन्हा आपले स्वात्माराम योगी असतील, गोरक्षनाथ असतील, मच्छिंद्रनाथ असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, निवृत्तीनाथ असतील, हे सगळ्या योगी मंडळी आल्या. परंतु ह्या योगी मंडळी आणि आरोग्याचा कुठं संदर्भ दिसतोय का बघा? दिसत नाही सहसा. आरोग्य आणि योग असा संदर्भ तिथं दिसत नाही. योग आणि अध्यात्म असा संदर्भ दिसतो. बघा, लक्षात येते का? योग आणि अध्यात्म यांची जोड आहे तिथं, यांची सांगड आहे. परंतु योग आणि आरोग्य अशी सांगड आणखीन तिथं दिसत नाही. आलं का लक्षात? म्हणजे हा जो योग आहे आतापर्यंतचा, तो रानावनामध्ये राहणारा, जंगलात राहणारा, गुफेमध्ये राहणारा, संन्याशांनी केला जाणारा, साधू संतांनी केला जाणारा, ऋषी मुनींनी केला जाणारा, अशा स्वरूपाचा, किंवा शिखरावरती, शिखर माथ्यावरती, अरण्यामध्ये, गुफेमध्ये केला जाणारा असा हा योग अशा स्वरूपाचा होता किंवा आहे. मग मग हा जनसामान्याला चिटकून होता का? आता ज्यावेळी गोरक्षनाथ म्हणा किंवा मत्स्येंद्रनाथ म्हणा, ही योगी मंडळी जी होती किंवा योग साधना ज्यावेळी करायचे, त्यावेळी या जनसामान्यामध्ये पाहायला दिसून येत होता का? त्यांना माहित होता का जनसामान्यांना? तर निश्चितच नव्हता, किंवा त्याचा गंधही त्या लोकांना नव्हता. फक्त त्याच्याबद्दलची माहिती असेल, परंतु त्या क्रिया कशा केल्या जातात, काय केल्या जातात, यात त्यांची माहिती कसलीच त्यांना नव्हती, किंवा ही जी माहिती होती, ती परंपरेनं पुढे येत होती. कोणत्या परंपरेनं? गुरु परंपरेनं. गुरु परंपरा. जसं निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, असं गोरक्षनाथ, अशी ही जी परंपरा आहे, अशा गुरु परंपरेनं ही योगाची परंपरा पुढे, 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 पुढे सरकत होती आणि त्याची फक्त सांगड अध्यात्मापुरती होती. आरोग्यविषयक गोष्टी तिथं पाहिल्या जात नव्हत्या. आणि जनसामान्यामध्ये मग योग म्हटलं, की जनसामान्याचा मानस कसा होता, की योग हा आमच्यासाठी किंवा गृहस्थासाठी नाही, सामान्य लोकांसाठी नाही, तर हा संन्यासांसाठी आहे. आपण त्याचा स्पर्श होणे सुद्धा चुकीचं आहे, असं त्यांचा तो समज होता. आणि त्या ठिकाणी किंवा त्यावेळी ते तितकं बरोबर पण होतं. आलं लक्षात? कारण तितका प्रचार आणि प्रसार योगाचा आणखीन झालेला नव्हता, किंवा योगावरचा पडदा जो आहे, तो आणखीन दूर झालेला नव्हता. पण त्याच्यानंतर आता बघा आपण कुठून आलोय. हिरण्यगर्भ, पतंजली, अ, अ, पुन्हा गोरक्षनाथ, हे ते असे पाहिले. त्याच्यानंतर आणखीन अलीकडे आलो, की मग कोण येतं? बघा, कृष्णमाचार्य, हो, तिरुमलाई कृष्णमाचार्य, स्वामी शिवानंद सरस्वती, सत्यानंद सरस्वती. नित्यानंद सरस्वती, किंवा स्वामी विवेकानंद, हो. किंवा पट्टाभी जॉईस, किंवा अयंगर, बी.के. अयंगर, किंवा स्वामी कुवल्यानंद, अशी महेश योगी. आता हे जी कुठं आली बघा, आता ही आधुनिक मध्ये आली. आलं का लक्षात? कृष्णमाचार्य म्हणले की 1888 असा त्यांचा जन्म आहे, जवळचा आहे. म्हणजे हे आधुनिक योग आहे, किंवा योगाला आधुनिक स्वरूप देणारे योगी असं आपण त्याला थोडक्यात म्हणूया. कारण जो गुफेमध्ये बंदिस्त होता योग, जो गुफेमध्ये बंदिस्त होता, त्याला उघडं करण्याचं काम, किंवा त्याला जनसामान्यापर्यंत आणण्याचं काम, हे या अलीकडच्या काळातील या आधुनिक योग्यांनी केलेलं आहे. जसं की कृष्णमाचार्य वगैरे असतील, यांनी सर्वांनी केलंय. पुन्हा त्यासोबत त्यांनी काही लोकांवरती मग तसे प्रयोग सुद्धा केलेले आहेत, किंवा कुणाला कशाचा त्रास आहे, कुणाला कशाचा त्रास आहे, तर त्यांना अशा प्रकारचं ते योग शिकवणं, असं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मग त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. किंवा त्याच्यानंतर आणखीन थोडं पुढे जाऊयात आणि मग आपण कुवल्यानंदाकडे येऊयात. कारण मेन बेस जो आहे योगा थेरपीचा, हा कुवल्यानंदांचा आहे. आलं लक्षात? मग आणखीन थोडं पुढे आलं आपण, की बघा, आता अयंगर असतील, किंवा पट्टाभी जॉईस असतील, किंवा कृष्णमाचार्य असतील,
अशा वेळी सुद्धा योग हा मर्यादित स्वरूपात स्प्रेड झालेला होता. किती स्वरूपात? काही छोट्या मर्यादित स्वरूपामध्ये स्प्रेड झालेला होता. गुफेतून बाहेर आलेला होता. पण त्याच्यानंतरही आणखीन आता स्वामी रामदेवजी असतील म्हणा किंवा आपले श्री श्री रविशंकर असतील म्हणा किंवा हे आणखीन अलीकडच्या ज्या काळातले असतील. मग सहसा बघा आता योग कुणाचा आहे म्हणलं जनसामान्यामध्ये, की काय म्हणतात हो? योगा कोण करतं किंवा रामदेव बाबा. योग म्हणलं की फक्त चित्र कोणाचं दिसतं जनसामान्यामध्ये? रामदेव बाबांचं चित्र दिसतं. कारण त्यांचं कार्यही तसंच आहे. त्यांनी आता बघा अगोदरचे जे होते काही शुल्क वगैरे आकारले जायचे. तशा स्वरूपामध्ये ते काही बंदिस्तपणा किंवा काही निश्चित व्यक्ती निश्चित ह्या असं व्यक्ती घ्यायच्या. अशा स्वरूपामध्ये ते शिकवलं जायचं किंवा बाहेर देशातील व्यक्ती असं तिथं वेगवेगळी बंधनं वगैरे होती. परंतु स्वामी रामदेवजींनी काय केलं, की काही शुल्क वगैरे त्यावेळी नव्हतं आणि सहसा सर्वांसाठीच योग अशा प्रकारे त्याचा प्रचार आणि प्रसार केला. तिथून भारतामध्ये योग हा घराघरापर्यंत पोहोचायला लागला. मग पुढे त्याचा प्रवास तुम्हाला आणखी माहीतच आहे. त्यांनी पण भीती कमी केली सर प्रामुख्याने योग हां, विषयातली. हम्म. हां, योग विषयातली भीती केली. आता हे बघा आता ही खेडेपाड्यामध्ये बघा गेलं का योगाचे सर आलेत, योग वर्ग वगैरे घ्यायचा म्हटलं की भितात ते. हां, कुठं तर आतड्याला पीळ वगैरे पडली तर काय करावं, कसं करावं असं म्हणतात. आणखीनही भितात. त्यांच्या मनामध्ये भीती आहे. ठीक आहे. तरी पण जवळपास बरीच भीती आतापर्यंत मेलेली आहे. हा प्रवास झाला ठीक आहे. परंतु परत आणखीन आपल्याला कुवल्यानंदांकडे यायचं आहे. का? तर थेरपी नावाचा प्रकार इथून उदयास आलेला आहे. कुठून? कुवल्यानंदापासून. कारण बघा त्यांना योगाच्या नवीन शैलीचे जनक किंवा योग चिकित्सेचे जनक असं म्हणून सुद्धा संबोधलं जातं. का? तर हे अध्यात्मवादी तर होतेच. अध्यात्मवादी तर होतेच. त्यासोबत बुद्धिवादी होते. विज्ञानवादी होते. म्हणजे अध्यात्मवादी म्हणजे काय कसं, की आपल्या गुरूंनी सांगितलेलं आहे. मग ते तसं केलं पाहिजे आणि ते तसं होतं. अशावर याच्यावर दृढ श्रद्धा ठेवणे आणि ती क्रिया करणे. बरोबर आहे. हे असं तर केलं ठीक आहे. परंतु मग बुद्धिवादी किंवा विज्ञानवादी मग कशाला म्हणता येईल? बुद्धिवादी म्हणजे काय? हे असं-असं सांगितलेलं आहे आणि हे केलं की असं होतं. हे करून पाहिलं जातं. विज्ञानवादी किंवा बुद्धिवादी असं आपण त्याला म्हणूयात. ते प्रत्यक्षामध्ये किंवा कृतीमध्ये करून पाहणे. मग त्याच्यातून काय निष्कर्ष निघतो? हा निष्कर्ष काय निघतो ते पाहणे. म्हणजे तिथं बुद्धिवादी असं आपण म्हणूयात. आणि स्वामी कुवल्यानंद जे आहेत, ते बुद्धिवादी असल्यामुळं त्यांची दृढ चिकित्सा होती. दृढ इच्छा होती योग चिकित्सा जाणून घ्यायची. किंवा मग इथूनच सुरुवात झाली. बघा त्यांनी मग काय केलं? तर 1920 ते 21च्या दरम्यान बडोद्यामध्ये राज्य रुग्णालय प्रयोगशाळेमध्ये काही प्रयोग करून पाहिले त्यांनी. कोणत्या ह्याच्यामध्ये? राज्य रुग्णालय प्रयोगशाळा बडोदा. 1920-21च्या दरम्यान त्यांनी काय केलं, की उड्डाणबंद आणि नवली याचे होणारे शारीरिक परिणाम त्यांनी त्या प्रयोगशाळेमध्ये तपासण्यासाठी प्रयत्न केले. हा परिणाम हा तिथं पहिला परिणामच असा आपण त्याला म्हणूयात. त्यापूर्वी काही जणांनी केले होते. परंतु डायरेक्ट प्रयोगशाळेमध्येच परिणाम बघणारा हा असे हे एकमेव होते. त्याच्यानंतर पुन्हा मग त्या रुग्णालयामध्ये 1-2 प्रक्रिया करून बघितल्या. त्याचे परिणाम कसे होतात ते दिसून आले, ते बघितलं. परंतु तितकंसं त्यांना ते पुरेसं झालं नाही. हे 1-2 प्रयोग केल्यानंतर चिकित्सा आपल्याला समजेल का हो? समजणार नाही. बरोबर आहे. मग ही योग चिकित्सा पूर्णपणे किंवा आणखीनही त्याच्यावरती संशोधन करणं त्यांना गरजेचं होतं. किंवा चिकित्सा कधी म्हटलं जातं एखाद्या गोष्टीला, की ती सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवावी लागते. एखादी गोष्ट सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवावी लागते. म्हणजे बघा 21 जून दिवशी कितीतरी राष्ट्र आपला योग दिवस साजरा करतात. आणि अमेरिका म्हणा किंवा जपान म्हणा, अशी जी राष्ट्र आहेत, ही काय आहेत, ही प्रगत आहेत, विज्ञानवादी राष्ट्र आहेत. म्हणजे काय कुणीतरी काहीतरी सांगितलंय आणि त्याच्यावर विश्वास ठेवलाय आणि ते केलंय त्यांनी, असं त्याच्यामध्ये नाही. आता आपल्यामध्ये सहजच जनसामान्यामध्ये बघा,
याचा याचा पाला खाल्लं की डायबिटीज कमी होते असं जर कोणी जर म्हटलं तर ती सगळीकडे पडतं आणि सगळेजण करतात ही बघतात ही, परंतु तिकडे तसं नाही. ते असं म्हटलं की ते अगोदर ते प्रयोगशाळेमध्ये बघतात हा हे खरंच आहे का असं. मग जर असेल, दिसून येत असेल तसं, तर मग तशा प्रकारे ती प्रक्रिया ते करतात. म्हणजे विज्ञानवादी आहेत. म्हणजे एवढ्या राष्ट्रांनी त्या ठिकाणी योग दिवस मान्य केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. काहीतरी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून काहीतरी साध्य झालेलं आहे किंवा साध्य होत आहे. त्याच्यामुळं सर्वांनीच त्या योग दिनाला सुद्धा स्वीकृती दिलेली आहे. त्याचप्रमाणे मग पुन्हा कुवल्यानंदांनी काय केलं, तर स्वतःचं सेंटर उभा केलं. कोणतं सेंटर? तर बघा, योग संशोधन केंद्र त्यांनी स्थापन केलं. रिसर्च. लोणावळ्याला त्यांनी काय केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे कैवल्यधाम. जर तुम्हाला भविष्यामध्ये भेट देण्याची वेळ आली किंवा तसा योग आला तर निश्चितच तुम्ही तिथं भेट द्यावी किंवा भेट देण्यासारख्या बघा बी.के. सायंगर असतील किंवा पट्टाभी जॉईस असतील, यांचं म्हैसूरला सेंटर आहे बघा, पट्टाभी जॉईस यांचं. तिथेही भेट देण्यासारखं आहे किंवा आता हे जे आहेत ते कुणाचे आहेत शिष्य हे दोन्हीही पट्टाभी जॉईस आणि अय्यंगार कृष्णमाचार्याचे आहेत. कृष्णाचार्यांचे दोन्ही शिष्य. बघा त्यांची एक इमेज ते त्यांचे दाखवतो मी तुम्हाला. मेहुणेच होते ना, हो. कृष्णमाचार्यांचे. हां, कृष्णमाचार्याचे मेहुणे म्हणजे हे नाही आपले अय्यंगार, बी.के.एस. अय्यंगार. बघा एकदा दाखवतो मी. आता हे जे आहेत, हे कृष्णमाचार्य आहेत बघा. आलं लक्षात? आता याच्यानंतर आणखीन 2 प्रसिद्ध व्यक्ती योगामधल्या त्या आहेत अय्यंगार आणि पट्टाभी जॉईस. अय्यंगार बरेच जणाला माहीत आहेत. अय्यंगार पट्टाभी अनेकांना माहिती. हां, याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा. इकडचे जे आहेत अय्यंगार आहेत बघा. नाम मोडलेलं आहे, शर्ट घातलेला आहे आणि इकडचे जे आहेत पट्टाभी जॉईस आहे. अय्यंगारचे आहेत ते कृष्णमाचार्यांचे मेहुणे. आलं का लक्षात? आणि हे दोघंही हे प्रसिद्ध मूर्ती आहेत भारतातल्या योगाच्या किंवा पायोनियर्स ऑफ योगा म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. कुणाकुणाला कृष्णमाचार्य, पट्टाभी जॉईस किंवा अय्यंगार, कुवल्यानंद हे मुख्य किंवा अतिशय प्रसिद्ध पावलेले, जगभरामध्ये प्रसिद्ध पावलेल्या या व्यक्ती आहेत योगाच्या संदर्भामध्ये. आणि त्याच्यानंतर आता आणखीन एक बघा कुवल्यानंदांची दाखवतो इमेज. हे पाहिलं की लक्षात राहतं लवकर. आता हे जे आहेत कुवल्यानंद आहेत. मूळचे याचे आहेत ते गुजरातचे, परंतु त्यांचं शेवट नंतरचं जे वास्तव्य आहे ते आपलं महाराष्ट्रामध्ये असं त्याचं होतं. त्याच्यानंतर बघा, तर त्यानंतर पुन्हा त्यांनी काय केलंय, संशोधन केंद्र स्थापन केल्याच्या नंतर वेगवेगळ्या ज्या क्रिया आहेत, प्रक्रिया योगामधील, त्याच्यावरती वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे केले. आता बघा जसं की प्राणायाम, एक इमेज बघा याच्यामध्ये दाखवतो. आता हे लोणावळ्यामधलंच आहे तिथं सुरुवातीचं बघा. काय केले हो या व्यक्तीला? मास्क लावलाय. मास्क लावलेला आहे. ती व्यक्ती बसला आहे तिथं किंवा त्याच्या पुढे एक मशीन आहे. पुन्हा गुरुजी पण तिथं आहेत. म्हणजे इथं काय तपासलं जातंय, की श्वासोच्छवासाची गती. श्वासोच्छवास गती असेल किंवा फुफ्फुसाची कॅपॅसिटी म्हणा किंवा ऑक्सिजनचं प्रमाण म्हणा, ते एच-आर-व्ही वगैरे काय-काय असतं त्याच्यामध्ये फुफ्फुसाच्या इलॅस्टिसिटीमध्ये ते म्हणा किंवा श्वसनाचा दर म्हणा, असं या ज्या गोष्टी आहेत, आपण आता सहजच सांगतो. बघा, आपण 8 दिवसाच्या योग केला, की आपण सहजच सांगतो, की फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढते असं सांगतो आणि दिसूनही येते. पण विज्ञान ते तसं मान्य करत नाही. आलं का लक्षात? विज्ञान तसं मान्य करत नाही. त्याला मग सायंटिफिकली दाखवावं लागतं. जसं की आता एखाद्याचं वजन आहे. आपण म्हणलं सूर्यनमस्काराने वजन कमी होतं. होतंच. बरोबर आहे. पण मग असं म्हटल्यास विज्ञान त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. तर त्याला प्रयोगशाळेमध्ये सिद्ध करून दाखवावं लागतं. मग ते त्याच्यावरती विश्वास ठेवतो. म्हणजे मग याच्यावरती आपण काय करायला पाहिजे? थेसिस लिहिला पाहिजे. संशोधन, रिसर्च प्रबंध करावं लिहिला पाहिजे. लागतं.
प्रबंध लिहिला पाहिजे आणि तो सादर केला पाहिजे. जसं किंवा आता तुम्हाला आहे 4थ्या सेमिस्टरला प्रबंध सादर करायचा आहे. तुम्ही आताच त्याचे विषय तुमच्या आवडीचे विषय निवडून घ्यायचे. उगाच कोणाचं तरी लिहिलंय ते बघायचं, आपण लिहायचं असं काही करायचं नाही. कारण आपण एम.ए. योगाला आलोय, एवढं कष्ट मेहनत केलेली आहे. तर आपला स्वतःचा आवडीचा विषय निवडायचा. आणि खरंच त्याच्यामध्ये काही बदल दिसतोय काय सायंटिफिकली हे आपण प्रूव्ह करून दाखवायचं. तो एक चान्स असतो तुम्हाला एखादी गोष्ट प्रूव्ह करून दाखवण्यासाठी. का? तर माझ्या मनामध्ये वेगळीच कल्पना असते. ठोसर सरांच्या मनामध्ये वेगळीच काहीतरी कल्पना असते. रवी सरांच्या मनामध्ये वेगळीच कल्पना असते. या कल्पना ज्या आहेत योगाच्या संदर्भामधल्या, त्या फक्त मनामध्येच राहू नयेत, तर त्या पुढे याव्यात, जनसामान्यापर्यंत याव्यात. त्याच्यासाठी हा शोध प्रबंध असतो. जसं की आता आपण सहजच म्हणलं, की सूर्यनमस्कारामुळे वजन कमी होतं. मग कसं करायचं त्याला? तर एक 20-30 माणसं घ्यायची एकत्रित. मग त्यांची सुरुवातीला पहिल्या दिवशी त्यांचं वजन लिहून काढायचं. त्यांची उंची लिहून काढायची. त्यांचं BMI काढायचं म्हणजे वजन, उंची आणि अ, त्यांचं वजन किती आहे? म्हणजे सामान्य आहे का जास्त आहे का कमी आहे ते कळतं. मग जास्त असणारी लोकं निवडायची, वजन जास्त असणारी लोकं. मग पहिल्या दिवशी लिहून घ्यायचं ते सगळं. मग त्याच्यानंतर दर तिसऱ्या दिवसांनी आपण त्याच्यावरती परत त्या रीडिंग घ्यायच्या. असं करत-करत महिना, 2 महिने, 3 महिने सूर्यनमस्काराचा अभ्यास द्यायचा. किंवा आपण त्याच्यामध्ये असं पण नोंद करू शकतो, पहिल्या दिवशी 3 सूर्यनमस्कार घेतले, 8व्या दिवशी 10 घेतले किंवा 1 महिन्यानंतर 21 घेतले, 2 महिन्यानंतर 30 घेतले. असं कमी जास्तपणा, हा कमी जास्तपणा पण आपण नोंद करू शकतो आणि असं करून आपण सिद्ध करू शकतो. 3 महिने आपण सूर्यनमस्काराचा अभ्यास घेतला, इतका-इतका अभ्यास घेतला आणि पहिल्या दिवशी या लोकांचं वजन एवढं होतं आणि 3 महिन्याच्या नंतर या लोकांचं वजन एवढं आहे. हे सिद्ध करून दाखवलं आपण. हा थिसिस मांडला. मग हे असं मांडलेलं सिद्ध करून दाखवलं विज्ञानापुढे, की मग विज्ञान ते स्वीकारतं. हां, हे खरं आहे बाबा, बरोबर आहे. मग आता याला चिकित्सा असं म्हणता येतं मग. आलं लक्षात? कशाची चिकित्सा झाली ही? लठ्ठपणावर दिली जाणारी चिकित्सा झाली. कशाची झाली? लठ्ठपणाची चिकित्सा झाली. लठ्ठपणावर योग चिकित्सा देता येते का? योग थेरपी देता येते का? तर येते, असं आपल्याला तिथं सांगता येतं. मग त्याचप्रमाणे मग कुवलयानंदांनी सुद्धा असे वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळ्या क्रियांचे, वेगवेगळ्या मुद्रांचे, वेगवेगळ्या बंधांचे काय-काय प्रक्रिया दिसून येतात किंवा शरीरामध्ये हार्मोनल बदल काय होतात किंवा जठरामध्ये काय वेगवेगळे स्राव स्रवले जातात. जसे की कपालभाती केल्यानंतर जठरात खरंच स्राव स्रवतात का? काय निर्मिती होते? पाचक रसांचं प्रमाण वाढतं का? या सगळ्या गोष्टी त्यांनी अभ्यासल्या. म्हणून त्यांना योग आता बघा, आतापर्यंत योग जो होता, तो आध्यात्मिकतेशी निगडीत होता, जोडलेला होता किंवा फक्त योग असं आपण त्याला म्हणत होतो. परंतु कुवलयानंदांनी मात्र त्या योगाला पुढे आणखीन एक नाव जोडलं, योग थेरपी वा योग चिकित्सा असं नाव त्या ठिकाणी जोडलेलं आहे. मग आता चिकित्सा असेल किंवा थेरपी असेल, त्याच्यामध्ये बघा मग काय-काय गोष्टी येतात चिकित्सेमध्ये? पहिल्यांदा येतं रोग निदान, डायग्नोसिस. आलं लक्षात? त्याच्यानंतर काय येतं? आता डायग्नोसिसमध्ये काय येतं बघा, काय-काय येतं? तर ती रोग जो आहे, त्याचं मूळ शोधणे. त्याचं मूळ शोधणे किंवा तुम्ही योगा थेरपिस्ट आहात आणि तुमच्याकडे एखादा व्यक्ती आलेला आहे, की अशा-अशा विकाराचा एक व्यक्ती आलाय. मग आता तुम्ही त्याला कशा स्वरूपाचा योगाभ्यास द्याल? किंवा एक व्यक्ती आहे, तो उच्च रक्तदाबाने पीडित आहे. मग तो तुमच्याकडे आलाय योगा थेरपीसाठी. मग तो कसा देईल? तुम्ही उपचार कशावरती करचाल? उच्च रक्तदाबासाठी जी आसनं केली जातात किंवा जे प्राणायाम केले जातात, ते देताल का तुम्ही त्यांना? कसं करचाल सांगा बरं? सुरुवातीला तर डॉक्टरचे चिकित्सेचे रिपोर्ट्स बघणार, हं, की डॉक्टरने काय चिकित्सा केली आहे. हं. काही वेळा डॉक्टर्स मंडळी पण काही थेरपी सुचवत असतात. हो, अ, हो, हो. त्यांच्या थेरपी फॉलो करता येऊ शकतात. हं, अ, हं, आणि मग आपण त्याची एकूण वस्तुस्थिती, त्याचं वजन, त्याचा आत्ताचा रेशो असा जर चेक करून त्याला हं. काय लागू पडेल त्याचा एक अभ्यास आपण हं. आधी करायला लागेल. अ, तो बरं. कागदावर मांडावा लागेल किंवा याला कोणतं प्राणायाम चालतो किंवा हां. कोणतं व्यायाम चालतो असं. आता बघा, व्यक्ती आलाय कशासाठी? उच्च रक्तदाबासाठी आलाय.
पण त्याचं मूळ काय आहे? आता उच्च रक्तदाब खूप हे आहे बरं का, कॉम्प्लिकेटेड विकार आहे तो. आलं का लक्षात? म्हणजे त्याची कारणं अनेक आहेत. काय कारणं आनुवंशिक असतील, काय कारणं वेगवेगळ्या कारणामुळं तो होतो. आता बघा, अ, उच्च रक्तदाबाच्या गोळ्या कोणताही डॉक्टर बदलत नाही किंवा कमी जास्त करून देत नाही. सुरुवातीला जिथून गोळी घेतली तिथं बघा चौकशी करा आधी असं म्हणतात. कारण तो कॉम्प्लिकेटेड विषय आहे थोडा. आणि म्हणजे कसं बघा, जसं की आता मग ती व्यक्ती आल्याच्या नंतर आपण पाहिलं, की डायरेक्टच आपण त्याला रोग दिसतो एक, पण मूळ दुसरा आहे. आलं का लक्षात? जसं की ताप आले आणि आपण जर त्याला सर्दीची औषधं दिली, तर ती ताप कमी होणार आहे का? नाही. आलं का लक्षात? म्हणजे तर अगोदर आपण त्या मुळावरती घाला केला पाहिजे. मूळ नष्ट केलं की फांद्या आपोआपच जळून पडतात. मुळातून जर तोडलं झाड, तर फांद्या कितीही असू द्या खाली पडलेल्या, त्या आपोआपच वाळून जातात. लक्षात. परंतु आपण उगाच फांद्या छाटत बसलोय, फांद्याच कट करत बसलोय. मग काय होणार आहे? परत त्या फांद्या उगवणार आहेत. परत कट केले की परत उगवणार आहेत. परत कट केले की परत उगवणार आहेत. म्हणून रोगाचं निदान करणं किंवा करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये आता समजा उच्च रक्तदाब आहे त्याला आणि त्याच्या रक्तामध्ये ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळं किंवा कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलेलं आहे. धमन्यामध्ये कोलेस्टेरॉल साचलेला आहे. तर अशामुळं त्याला उच्च रक्तदाब आहे असं जर आपल्याला निदर्शनात आलं, की मग तिथं कळतं आपल्याला, की कशावरती योग आता द्यायला पाहिजे. तर मग फोकस आपण कुठे केलं पाहिजे, की त्याचं जे वाढलेलं कोलेस्टेरॉल आहे किंवा ट्रायग्लिसराईड आहे, ते कमी व्हावं आणि ते कमी झालं, की उच्च रक्तदाब आपोआपच कमी होतो. आलं का लक्षात? म्हणजे मूळ आलं का शोधता आलं का मूळ, त्या मुळावरती घाला केला की आपोआप रोग दूर होतो. किंवा आणखीन त्याच्यामध्ये काय आहे, तर जसं की टेन्शन आहे, म्हणजे ताणतणाव. ताणतणावामुळे पण उच्च रक्तदाब होऊ शकतो. मग त्याच्यावरती सुद्धा आपण त्या ताणतणावाचं व्यवस्थापन आपण त्याला करून दिलं, की कारण शोधलं, की मग ताणतणाव कमी झाला, की रक्तदाब आपोआप कमी होतो. आलं लक्षात? किंवा आणखीन बरेच अशा त्याच्या मागच्या हे आहेत. ते कमी केलं, की रोगसुद्धा आपोआप कमी होतात. त्यासोबत आणखीन त्याची लक्षणं ओळखणे किंवा मग पुढे काय येतं बघा, कारण शोधणे, लक्षणं ओळखणे आणि उपचार निवडणे. योग्य तो उपचार निवडणे. 3 गोष्टी आल्या बघा रोगनिदानामध्ये. कारण शोधणे, लक्षणे ओळखणे आणि शेवटचा पर्याय जो त्याच्यामध्ये काय आहे, योग्य तो उपचार निवडणे. म्हणजे मग आता ठरवायचं आपण. कारण मूळ शोधल्याच्या नंतर मग ठरवायचं कोणती आसनं दिली पाहिजेत, कोणते प्राणायाम दिले पाहिजेत, सूर्यनमस्कार दिले पाहिजेत का नको, हे सगळं आपण त्याच्यावरती मग नंतर ठरवायचं त्याच्यानुसार. आणि ट्रीटमेंट असं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थेरपीच्या मध्ये येतात. आता त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे बघा, तर नेचर. योगा थेरपीचं नेचर कशा स्वरूपाचं आहे? काय म्हणता येईल त्या नेचरला? तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर हे जे नेचर आहे, प्रिव्हेंटिव्ह नेचर आहे. योगा थेरपीचं नेचर कसं आहे? प्रिव्हेंटिव्ह किंवा इंग्रजीमधली एक म्हण आहे बघा, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे काय? रोग झालाय. आता समजा डायबिटीज तुम्हाला झाली आहे. पण त्याच्यावर उपचार करत बसण्यापेक्षा डायबिटीजच न होऊ देणं चांगलं का उपचार करत बसणं चांगलं? दोन्हीपैकी सांगा बरं कोणतं चांगलं? होऊच द्यायचं नाही यासाठी प्रयत्न करायचे. हां. होऊच न देणं. प्रतिबंधच करायचा. प्रतिबंध. म्हणजे बघा, त्या ॲलोपॅथी असेल, आता ॲलोपॅथीमध्ये असं आहे का हो? कोण आहे का डॉक्टर ॲलोपॅथीचा आपल्या इथं? त्यांना राग येईल नाही तर. बघा, सगळं बी-एम-एस वगैरे आहेत वाटतं. डॉक्टर आहेत आपल्या ह्याच्यात. ऍलोपॅथी बी इथं आलेले ना त्यांना राग येणार नाही कारण त्यांना नाही, त्याचं महत्व कळलं. सगळे पूरकच मंडळी. पूरक आहे, बरोबर आहे. बघा आणखीन एक गोष्ट म्हणजे कोणती चिकित्सा पूर्ण नाही. योग पण हा, पूर्ण नाही. योग चिकित्सा सुद्धा पूर्ण चिकित्सा नाही. पूर्ण. मग ॲलोपॅथी असेल किंवा आयुर्वेद असेल, बरोबर. कोणत्याही चिकित्सा पूर्ण नाहीत. हम्म. पूर्णत्व कोणातच नाही. कुठलं ना कुठलं आपल्याला तिथे स्वीकारावं लागतं. हाड मोडलेला असेल तर त्याला प्लास्टरच करावं लागतं, ऑपरेशन करावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे ह्या चिकित्सा सगळ्या चिकित्सांचा आधार घेऊन आपल्याला निरोगी त्याला बनवायचा आहे. कोणत्या चिकित्सेचा तिरस्कार किंवा कोणत्या चिकित्सेबद्दल आपुलकी असा विषय त्याच्यामध्ये नाही.
तर जसा कमीत कमी साईड इफेक्ट होतील असा आपण त्याच्यामध्ये विचार करत असतो. ठीक आहे. तर ॲलोपॅथी काय म्हणते बघा, अगोदर आजारी पडा मग औषध खावा. आता बघा आपण आता कधी घेतोय का हो? द्या म्हटलं तर चलतं का डॉक्टरला? किंवा काल परवाच मी दवाखान्यामध्ये गेलो होतो. बघा एकाला कांजिण्या आलेल्या होत्या आणि एकच आई होती ती. 2 मुलं होती तिला. एकाला आल्या होत्या. मग त्यांनी डॉक्टरांना म्हटलं, की "तर हिला आल्यात आता हिला बी येतील आणि ह्याला येऊ नये म्हणून द्या की काय तर औषध म्हणून." मग ते शक्य आहे का? शक्य नाही. मग ते काय म्हणले, आल्यासच औषध देता येते. बरोबर आहे. कांजिण्या आल्यासच औषध देता येते. होऊ नये म्हणून देता येत नाही. किंवा असे बरेच रोग आहेत. जसे की मणक्याचे विकार असतील, बरोबर आहे. किंवा सांधेदुखीचे विकार असतील, आर्थरायटिस, डायबिटीज, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग. आपण काल परवाच म्हटलं बघा, ॲथलेटिक्सचं हृदय कसं असतं असं म्हटलं. किंवा तिथं आणखीन एक योग्यांचं हृदय. आता कृष्णमाचार्य जे आहेत, ते तर हृदयाचा ठोका थांबवून दाखवायचे. इतकं त्यांचं हे होतं त्याच्यामध्ये योगामध्ये एवढी कमांड त्यांची होती. हृदयाचा ठोका थांबवून दाखवायचे. मग बघा, मग एवढं ते हे झालं, हृदय आपलं मजबूत झालं, की आपण तिथं काय म्हणतो, मग त्या व्यक्तीला ज्यांचं हृदय इतकं मजबूत आहे, त्या व्यक्तीला काय म्हणतो 99.99 लेस चान्स असतो कशाचा? हार्ट अटॅक येण्याचा. म्हणजे 0.1% चान्स असतो. म्हणजे निग्लिजिबल आहे. निग्लिजिबल म्हणजे कसं? आता एखाद्या विहिरीतून एक घागरभर पाणी आपण काढलो, तर त्या विहिरीला काही फरक पडते का हो? फरक पडत नाही. म्हणजे हा पॉइंट जो आहे 1% जो आहे, तो काय आहे? निग्लिजिबल आहे. याचा काही फरक पडत नाही आपल्याला. म्हणजे आपण तिथं ठामपणे सांगू शकतो, की आपलं हृदय असं आहे आणि सहसा तो हार्ट अटॅकच्या प्रकारामध्ये येणार नाही, येऊ शकणार नाही. 1% ठीक आहे, जाऊ द्या ते कोण 100% नसतं, ठीक आहे. मग हृदयासंबंधित आपण तसं बोलू शकतो किंवा आता लठ्ठपणा, वजन वाढल्यानंतर आपण त्याला प्रयत्न करत बसणे वजन कमी करण्यासाठी चांगलं आहे, का वजनच वाढू नये म्हणून प्रयत्न केलेला चांगला आहे? वजनच वाढू नये म्हणून प्रयत्न केलेला असेल तर चांगला आहे. आणि आता विशेष म्हणजे मणक्याचे विकार. तर बघा, अलीकडे मणक्याचे विकार फार वाढलेले आहेत. प्रमाण वाढलेलं आहे. का? तर व्यायामाचा अभाव आहे. व्यायामाचा अभाव आहे, खेळण्याचा अभाव आहे किंवा सतत मोबाईल पाहत बसणे असं. आता बघा, मणक्याचा दुश्मन कोण आहे? मेरुदंडाचा दुश्मन कोण आहे सांगू का? असं पुढे वाकून बघत बसणे. आलं का लक्षात? म्हणजे याच्यामध्ये काय-काय क्रिया येतात? जसे की लिहिण्याची क्रिया येते किंवा खाली वाकून झाडून काढणे म्हणा किंवा शिलाई मशीनचं काम म्हणा किंवा कॉम्प्युटरवर केलं जाणारं काम म्हणा किंवा आपण मोबाईलवरती सुद्धा तासंतास मोबाईल खाली बघत असं बसत असतो. म्हणजे हा मणका खराब होतोय. त्याला इंजुरी म्हणजे ते त्रासदायक नकोसं आहे. आलं का लक्षात? परंतु आपण त्याला ते देतो किंवा अ, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कारणामुळे मणके जे आहेत किंवा व्यायामाचा अभाव असल्यामुळे त्यांच्यामधली लवचिकता कमी होत चालली आहे. कमी होत चालली आहे आणि थोडंसंही तो पडला वगैरे की लगेचच तिची डिस्क मागे सरकणं म्हणा, हे म्हणा, ते म्हणा असल्या तक्रारी दिसून येत आहेत. मग मणक्याला निरोगी ठेवण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे व्यायाम, योगासनं, वेगवेगळी योगासनं आणि त्याच्यामध्ये आपण चहूबाजूंनी त्या मणक्याला तिथं व्यायाम देत असतो. जसं की मागे झुकणे, पुढे झुकणे, बाजूला झुकणे, मणक्याला पीळ देणे, आलं का लक्षात? अशी बरीच आसनं आपल्या आसनाच्या भागामध्ये आहेत. अशा स्वरूपातून आपण मणक्याला सुद्धा निरोगी ठेवू शकतो. म्हणजे प्रिव्हेन्शनमध्ये हे आहे. बऱ्याच गोष्टी आपण प्रिव्हेंटिव्ह करू शकतो, टाळू शकतो. म्हणजेच योगा थेरपीचं जे नेचर आहे, ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण त्याला सांगू शकतो. मग रोग झाल्यास उपयोगी पडत नाही का? प्रिव्हेंटिव्ह तर आहेच. क्युअरमध्ये येत नाही का मग? आता एखाद्याला मधुमेह झालेला आहे, मग त्याला दुरुस्त करता येत नाही का? दुरुस्त करता येतो. करतोय. येतो. बघा मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे असे विकार आहेत, की एकदा चिटकले की ते चिटकूनच राहतात. आलं लक्षात. एकदा चिटकली आहे, की ती कायमची जात नाहीत. फक्त त्याच्यामध्ये प्रमाण कमी जास्त होतं. आलं का लक्षात. आता उच्च रक्तदाब जो आहे, तो 160, 170, 190
पुन्हा त्याला आपण रिव्हर्स आणू शकतो. परंतु आणखीन काही जर चुका वगैरे झाल्या तर तो परत वाढू शकतो. परत आपण त्याला आता नुसतं गोळ्यावरती आणि 2 पर्याय आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. गोळ्या खाऊन पण त्याला आपण रिव्हर्स आणू शकतो. परंतु काही लोक असे आहेत की गोळ्या बी खाल्लं तरी ते रिव्हर्स येत नाही. असं पण असतं. परंतु डॉक्टर सुद्धा मग त्याला सांगतात की व्यायाम करा, फिरायला जा, मित्रामध्ये बसा, गप्पा गोष्टी करा, हसा, खेळा, फिरायला तरी जा नक्की असं सांगतात किंवा आहारामध्ये बदल करा. मग अशा वेगवेगळ्या गोष्टींचा आपण वापर करून त्यांना रिव्हर्सिबल करू शकतो. त्याच्यामध्ये एक आहे योग. योगाने सुद्धा आपण त्याला रिव्हर्सिबल करू शकतो किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकतो. मधुमेह असेल किंवा उच्च रक्तदाब असेल त्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवू शकतो किंवा फुफ्फुसाचे आजार असतील किंवा कमरेचे आजार असतील या सर्वावरती क्युअर, प्रिव्हेन्शन पण आणि क्युअर पण दोन्ही स्वरूपातून आपण योगा थेरपीचं नेचर त्या ठिकाणी त्याला सांगू शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट काय आहे तर योग चिकित्सा जी आहे तिला पूरक चिकित्सा असं सुद्धा म्हटलं जातं. पूरक चिकित्सा. पूरक चिकित्सा म्हणजे काय, कशाला म्हणता येईल? की जी सहाय्यभूत आहे. सहाय्यक चिकित्सा किंवा सहाय्यक चिकित्सा. दुसऱ्या चिकित्सेसोबत दिली जाणारी चिकित्सा. हा बरोबर. दुसऱ्या कोणापेक्षा चिकित्सेसोबत. म्हणजे आता एखाद्याला कॅन्सर झालाय समजा आणि तो मेडिकलची औषधं खातोय, परंतु मग तो ती मेडिकलची औषधं तर त्याचा रोग दूर करण्यासाठी, कमी करण्यासाठी त्याला मदत करणार आहेतच. पण त्याच्यासोबत आणखीन ॲडिशनल आपल्याला काय करता येईल तर योग करता येईल. आलं का लक्षात? परंतु तर एखाद्याला कॅन्सर झालाय आणि आपण फक्त योगच करतोय, हे योग्य आहे का? कितपत योग्य आहे त्याला? योग्य नाही. आलं का लक्षात? म्हणजे त्याला म्हणायचं पूरक. दुसऱ्या चिकित्सेला सहाय्य करणारी म्हणजे आधार देणारी, ढकलणारी. तर एक हातोडा मारला की डबल हातोडा त्याला मदत करणारी काय आहे? पूरक चिकित्सा आहे. त्याचसोबत समग्र चिकित्सा आहे असं म्हटलेलं आहे. समग्र म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येतं? शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आता वेगवेगळ्या. सुरुवातीला पाहताना आपण काय म्हटलं? शरीरावरती पण प्रभाव करते. आता योग सुरुवातीचा जो पलीकडचा जो भाग होता कुवलयानंदांचा तो काय म्हणला आपण? हे सगळं अध्यात्माशी जोडलेलं होतं. म्हणजे अध्यात्मावरती तो परिणाम करणारी आहे, शरीरावर परिणाम करणारी आहे, मनावर परिणाम करणारी आहे, सगळ्या संस्थेवरती परिणाम करणारी आहे. किंवा भावनिक. भावनिक म्हणजे काय? सतत दुःखी असणं, आळशी असणं, ह्या ज्या भावनिक ज्या गोष्टी आहेत, त्या भावनिक गोष्टी सुद्धा दूर करणारी आहे. 1 तासाच्या योगामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो बघा. आळशी व्यक्तीमध्ये उत्साहीपणा आलेला दिसून येतो किंवा दुःखीपणा कमी झालेला दिसून येतो. म्हणजे अशा सार्वत्रिक चहूबाजूंनी आपलं आरोग्य राखण्यासाठी मदत करणारी आहे. म्हणून तिला समग्र चिकित्सा असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर आणखीन काय म्हणता येईल याच्याबाबत? तर कमी खर्चिक आहे. कमी खर्चिक आहे किंवा तुम्ही योग एम-ए योगाला ॲडमिशन घेण्यापूर्वीही योग करत होता? हो. आवाज येत नाहीये सर. उलटे आवाज सर गेला का आज सर? योग ड्रेस मध्ये दिसतात दोघे जण. हा योग ड्रेस मध्ये दोघे जण योगाचे किट मध्ये म्हणलं हा. स्पेशल एकदम. पावसामध्ये भिजलं होतं त्यामुळे घातलं सापडला ते. आम्हाला योग कुठं सापडतो? मी सुलभा तुम्हाला पाटील मॅडम कोणामध्ये तुम्ही फोन होस्ट केला झालेले आहात. मला होस्ट करा परत. सुलभा पाटील मॅडम.
तुम्ही होस्ट झालेले आहात. ठीक आहे. बघा, कमी खर्चिक अशा स्वरूपाचे आहे. तर होस्ट कसं करायचं? तुमच्या नावावर टच करा मॅडम. हा, केलं. नाही बघा हो, ना ते तुम्ही नाही येत. श्वेता पाटील मॅडम म्हणलं नाही मी, सुलभा पाटील म्हटलं. पाटील मॅडम. अच्छा, ओके. करतो कॉल त्यांना मी. हो राहू दे तोपर्यंत. बघा, थोडं राहिले आपलं. पुढचा तास आहे का नाही तुमचा? हो, लाईट चालली लागली, जर राहिली तर घेणार आहे मी पुढचा लगेच तास. तुम्ही तोपर्यंत कॉल करा, तोपर्यंत आम्ही घेतो एवढं. थोडं राहिलं. हो करा, तुम्ही कंटिन्यू करा तुमचं. हो बघा, कमी खर्चिक अशा स्वरूपाची आहे. बघा, साधं डोकं दुखायची गोळी जरी आणायची म्हटली तर आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. पित्ताची गोळी आणायची म्हटली, पैसे खर्च करावे लागतात. किंवा डॉक्टरला दाखवायचं म्हणलं तर कमीत कमी 500 रुपये तरी लागतात. त्याला दाखवणं, त्याची फीस, त्याच्या गोळ्या, त्याची औषधं, हे सगळे. म्हणजे आता आणखीन एक मला म्हणायचं आहे की MA योगाला तुम्ही ऍडमिशन घेण्यापूर्वी योग करत होता का नव्हता, असा प्रश्न आपला चालू होता. करत होता, हो, करत होतो. बरोबर. म्हणजे ते तुम्ही कुठेतरी शिकलेलं होतं आणि ते तुम्ही पैसे देऊनच शिकले असं नाही, नव्हतं का? पैसे देऊनच शिकलेलं होतं. 100% फुकट. बघा, बरोबर आहे. 100% फुकट शिकलेलं होतं. म्हणजे खर्चिक नाही, खर्च करावा लागतो असं स्वरूपामधली नाही. सहज करता येते, सहज आपल्याला शिकता येते अशी आहे. MA योगशास्त्र 2 वर्षाचा आहे. जर डीप आहे असं, त्याच्यामुळे त्याला फीस वगैरे आहे, ती विषय वेगळा आहे. ठीक आहे. त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट याच्याबद्दल सांगायची म्हटलं तर काय, तर सर्व वयातील लोकांना करता येते. याचं नेचर कसं आहे, सर्व वयात. म्हणजे एक 5 वर्षापर्यंतचा व्यक्ती, लहान मुलं सोडले तर किती 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा योग करू शकतो, बरोबर आहे. किंवा आता बघा, आपले पंतप्रधान सुद्धा योग करतात. किती वर्षाचे आहे तो? 75 वाटतं का चा. तसं? 75च्या आसपास तर तर असतील. माझ्याकडे खूप चांगलं उदाहरण आहे. माझे वडील 91 वर्षांचे आहेत. हं. आणि ते रोज पहाटे उठून पाऊण तास योगाभ्यास करतात. बघा, आणि आता 3 तास एका जागी बसून ते साधना करतात अजूनही. आणि बघा. जिने पायऱ्या बिऱ्या उतरतात, चढतात. हं. म्हणजे बघा, वय जे आहे, वय सहसा मॅटर करत नाही. आलं का लक्षात? लहान मुलं तर करतातच. त्यांना तर उलट आवड असते. जास्त प्रमाणामध्ये सुद्धा करू शकतात, करतात. परंतु मध्यमवयीन मुलं, माणसं म्हणजे लहान मुलं, प्रौढ व्यक्ती आणि वयस्कर व्यक्ती, कोणत्याही वयोवर्गातील असू द्या, सर्वच्या सर्व लोक योग करू शकतात. योगा थेरपीचा त्या ठिकाणी ते लाभ घेऊ शकतात. अशा स्वरूपाची ही योगा थेरपी आहे. किंवा अतिशय कमी खर्चिक किंवा खर्च न लागणारी सुद्धा आहे. परंतु एखादा जर मोठा रोग झालेला असेल तर बघा, मग त्याला किती खर्च करावा लागतो. एखादं ऑपरेशन करायचं झाले तर किती खर्च करावा लागतो. म्हणजे योगाचा फक्त शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक एवढाच फायदा नाही, तर आर्थिक फायदा सुद्धा आहे. आर्थिक फायदा सुद्धा आहे. कारण जो आपण पैसा गोळ्या औषधं खरेदी करण्यासाठी घालणार आहोत, किंवा जो पैसा आपण ऑपरेशन वगैरे करण्यासाठी घालणार आहोत, किंवा जो पैसा आपण डॉक्टरांना वगैरे देण्यासाठी घालणार आहोत, तो वाचणार आहे. आलं का लक्षात? तो वाचणार आहे. ते कुठेतरी त्याला बंधन येणार आहे. बघा, माझ्या शेजारची एक व्यक्ती आहे, की घरामध्ये कधी आई आजारी पडते, कधी वडील आजारी पडतात, कधी स्वतः आजारी पडतो, कधी भाऊ आजारी पडतो. कमवलेलं सगळं त्याच्यामध्येच घालावं लागतं. जी 7-8 हजार पगार मिळते, ती आलेली सगळी त्याच्यामध्येच पार. म्हणजे आरोग्यावरती खर्च जास्त होतोय. आलं का लक्षात? आणि योगा थेरपी जी आहे ती काय करणारी आहे, आपल्याला आरोग्यावरला खर्च म्हणजे आर्थिक लाभ सुद्धा देणारी आहे. आर्थिक लाभ सुद्धा देणारी आहे, कमी करणारी आहे. त्यासोबत आणि याचं आणखीन एक विशेष म्हणजे काय, गरीब लोक असतील किंवा श्रीमंत लोक असतील, दोन्हीही करू शकतात. दोन्ही लोकांना करता येते. किंवा कोणत्याही जाती धर्मातील असतील, हिंदू असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, मुस्लिम असतील, कोणीही असतील, किंवा कोणत्याही धर्मातील लोक करू शकतात, कोणत्याही जातीतील लोक करू शकतात.
उच्च नीच असं त्याच्यामध्ये काहीही दिसून येत नाही. म्हणजे सर्वांना कशी आहे, लाभदायक आहे, सर्वांना करता येणारी आहे. त्यासोबत आणखीन एक विशेष तिचं जे आहे ते आहे सुरक्षित आहे. योगा थेरपी कशी आहे, सुरक्षित आहे. म्हणजे साईड इफेक्टच्या बाबतीत आता साईड इफेक्ट पण प्रत्येक थेरपीला काही ना काही साईड इफेक्ट असतातच. लिमिटेशन्स आणि स्कोप आपण ते पण पुढे पाहणार आहोत. पण त्याच्यापूर्वी आता बघा ॲलोपॅथीला जे साईड इफेक्ट आहेत ते तीव्र असतात. तीव्र असतात. जसं की आता आपण पॅरासिटामॉल आहे, न दुखणाऱ्या ज्या गोळ्या आहेत. आपण जर 15 दिवसापेक्षा जास्त घ्यायला लागलो, चालू केलो, तर आपले सिव्हिअर किडनी डॅमेज होऊ शकते. लक्षात किंवा लिव्हरवरती परिणाम होऊ शकतो किंवा जर आपण सारखंच आजारी पडत असेल आणि अँटिबायोटिकची डोस आपण सारखं घेतोय किंवा सारखं हाय पॉवरच्या गोळ्या घेतोय, त्याच्यानं आपल्या शरीरावरती किंवा शरीरातील अवयवावरती गंभीर असे दुष्परिणाम त्या ठिकाणी दिसून येणार आहे. पण योगामध्ये असे गंभीर दुष्परिणाम नाहीत. योगा थेरपीमध्ये गंभीर अशा स्वरूपाचे दुष्परिणाम नाहीत. नगण्य अशा स्वरूपाचे आहेत. म्हणजे कसं, तर करताना जर ओव्हर स्ट्रेचिंग वगैरे झाली, तर तिथं लचक भरू शकते. तिथला भाग दुखू शकतो. लक्षात किंवा योग करता तो जर व्यक्ती पडला, तर सहसा या गोष्टी टाळाव्या लागतात. मग आणखीन पुढे बघा काय आहे म्हणजे नगण्य अशा स्वरूपाचे साईड इफेक्ट आहेत. गंभीर अशी नाहीत. आणि आणखीन एक विशेष बाबत गोष्ट म्हणजे काय, तर ती स्वतः करता येते. योग थेरपी जी आहे ती काय आहे, स्वतःला करता येते. डॉक्टरची गरज नाही. म्हणजे एकदा का आपण शिकलं, आता आपण पुढे पाहणार आहोत योग थेरपीचं स्वरूप कसं आहे. ते क्लायंटला रोज बोलवायचं का 8 दिवसाला बोलवायचं का महिन्याला बोलवायचं ते आपण पुढे पाहणार आहोत. पण सहसा सामान्य जर आजार असेल, सामान्य विकार असतील, तर त्याच्यामध्ये एकदा जरी आपण ते तज्ञ व्यक्तीकडून शिकून घेतलं, तर आपण स्वतः करू शकतो. परंतु इंजेक्शन स्वतःला देता येतं का? इंजेक्शन देता येतं का स्वतःला? नाही पण ते शुगर सलाईन लावता येतं का? इंजेक्शन ऑपरेशन करता येतं का स्वतःला? नाही लावता येत. ऑपरेशन येतं का ऑपरेशन? म्हणजे नाही. सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे इंजेक्शन. ऑपरेशन तर तो खूप मोठी गोष्ट झाली. मग स्वतः आपण इंजेक्शन घेऊ शकत नाही, दुसरा कोणीतरी लागतो. लक्षात शुगरवाले नर्स तर राहावं घेतात लागेल, कंपाऊंडर तर राहावं लागेल. ते ह्याचे घेतात बघा, ते इन्सुलिनचे. इन्सुलिन घेतात ते काय शुगरवाले. त्वचेखाली थोडेसेच अंतरावर आहेत, त्याच्यामुळे काही अडचण नाही. तो वेगळं आहे, म्हणजे- इंजेक्शन नाही घेऊ शकत. मोठं इंजेक्शन नाही घेऊ शकत. म्हणजे आणखीन कोणीतरी त्याला आवश्यक आहे असं म्हणायचं त्याला आपल्याला. ऑपरेशन करायचं झालं तर मग 2 डॉक्टर लागतात, एकत्र लागतात. एक डॉक्टर करत नाही, कमीत कमी दोघं तर असावं असं असतं. ठीक आहे. सांगण्यामागचा उद्देश असा आहे की योग थेरपी जी आहे ती एकट्यानं स्वतः आपण करू शकतो. लक्षात. त्याच्यानंतर कमी वेळ, आता जसं की आर्थिक जी ही होती, हानी होती, तशीच वेळेची हानी सुद्धा आपल्याला वाचवता येते. म्हणजे कसं, जर ऍडमिट झालं तर काय 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस किंवा एखादं ऑपरेशन झालं तर महिना 2 महिने किंवा सहजच आपल्याला डॉक्टरकडे जायचं असेल तर दिवस आपला जातो. जे परंतु आपण दिवसातला अर्धा तास जरी आपण नित्यनियमाने याच्यामध्ये देत चाललो किंवा देत गेलो, तर आपण वेगवेगळ्या रोगांपासून दूर राहू शकतो. किंवा बघा ॲलोपॅथीमध्ये वेगवेगळ्या रोगांसाठी औषधं वेगवेगळी. जसं की डायबिटीज असेल, डायबिटीजची गोळी वेगळी. उच्च रक्तदाब असेल, उच्च रक्तदाबाची गोळी वेगळी. पेन होत असेल, कुठं दुखत असेल, खांदा, मान, पाठ, कंबर, त्याची गोळी वेगळी. बरोबर आहे की असं म्हणजे आणि वेगवेगळ्या त्या पेनच्या गोळीला परत त्रास होतो म्हणून अँटी ऍसिड देणं वेगळं. हा म्हणजे कसं, ती गोळ्या खाल्ल्या की आणि दुसरंच काहीतरी होतं. म्हणजे पित्त उचमळतं, पित्ताचा त्रास होतो म्हणून अगोदर अँटीऍसिडची गोळी दिली जाते. प्रत्येक डॉक्टर देतात. म्हणजे आजार कमी करता दुसराच आणि कुठला तरी डोकावणे
आणि त्याच्यावरती आणखीन उपचार करणे असा प्रकार, किंवा सकाळी मुठभर गोळ्या आणि रात्री मुठभर गोळ्या, आलं का लक्षात? याच्यापासून दूर राहता येतं, आलं लक्षात? जेवण करायचं नाही, जेवण नाश्ता कमी आणि गोळ्याच खंडीभर म्हणल्यासारखं काम ते, आलं? सकाळ संध्याकाळ दुपार म्हणजे त्याचाच नाश्ता, गोळ्याचाच नाश्ता. डायबिटीजची बी खावा, उच्च रक्तदाबाची खावा, याची खावा, त्याची खावा, म्हणजे हे सुद्धा आपल्याला टाळता येतं. कशानं? योगा थेरपीनं. वेळ पण कमी आणि अशा वेगवेगळ्या भयानक साईड इफेक्ट पासून पण आपण त्या ठिकाणी वाचू शकतो. म्हणजेच या ठिकाणी योगा थेरपीचं जे नेचर आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. बघा, सुरुवातीपासून मी एका शब्दामध्ये सांगतो. बघा काय काय पाहिलं आपण. प्रिव्हेंटिव्ह म्हणून पाहिलं आणि क्युअर म्हणून पण पाहिलं. त्याच्यानंतर पूरक चिकित्सा असं म्हणून पाहिलं. त्याच्यानंतर समग्र चिकित्सा असं आहे. त्याच्यानंतर कमी खर्चिक, त्याच्यानंतर सर्व वयोगटातील, त्याच्यानंतर सर्व नागरिकांसाठी म्हणजे गरीब श्रीमंत वगैरे सर्वच. त्याच्यानंतर काय पाहिलं? सुरक्षित म्हणजे नो साईड इफेक्ट अशा स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर काय पाहिलं? स्वतः करता येते. आणि त्याच्याही नंतर शेवटचा जो भाग आहे कमी वेळ, म्हणजे कमी वेळ खर्चिक, कमी वेळ खाणारी आहे असं सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे स्कोप अँड लिमिटेशन्स ऑफ योगा, योगा थेरपी असा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. याच्यामध्ये काही अडचण असेल किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता. तुमचे हे अनुभव तुम्ही शेअर करू शकता की मला असं असं वगैरे काही सांगू शकता तुम्ही. नाही, मला एक विचारायचं होतं. आता योगा थेरपी आता जसं आपण MA योगा केले तसं आहेत की कोर्स आहेत का याच्यामध्ये थेरपी मध्ये? आहेत की आहेत. आता योगा थेरपी म्हणजे तुम्हाला एका पेपरमध्ये एक मॉड्यूल आहे योगा थेरपीचा. आता आपला सध्या पेपर कोणता आहे? अप्लाइड योगा. त्याच्यामधला 3रा मॉड्यूल आहे योगा थेरपी म्हणून. म्हणजे सविस्तर असं स्वरूप नाही, शॉर्ट मध्ये वरचं स्वरूपामध्ये आहे. आणि सविस्तर असं पाहायचं असेल तर त्याच्या सेपरेट मग योगा थेरपी अशा नावाचे कोर्स सुद्धा आहेत त्याचे, वर्षाचे 2 वर्षाचे अशा स्वरूपामध्ये पण आहे. किंवा YCB मध्ये पण त्याचा आहे कोर्स, डिप्लोमा इन योगा थेरपी असं बी आहे त्याच्यात. म्हणजे ऍडव्हान्स लेवल मध्ये येतात. आता त्याच्यात काय MA योगा थेरपी योग थेरपी सेपरेट. बघा त्याच्यामध्ये आणि योगा थेरपिस्ट याच्यामध्ये काय फरक? तर योग शिक्षक जो आहे त्याला शारीरिक आंतररचना तितकी माहित असेल किंवा नसेल, याला मात्र शरीर आंतररचना माहितच असायला पाहिजे असं आहे. मग शरीर आंतररचनेनुसार मग त्याला मग काय विकार आहे, काय त्रास होतोय, मग त्याला काय आसन दिलं पाहिजे किंवा काय प्राणायाम दिला पाहिजे, हे मग त्या शरीर रचनेनुसार आपल्याला तिथं कळतं, लक्षात येतं असं आहे त्याच्यामध्ये. ओके. MA योग ठीक आहे, थेरपी आहे का? काय म्हणलात? MA योग थेरपी आहे? MA योग थेरपी हा? नुसतं योगा थेरपी असं डिप्लोमा काहीतरी आहे वाटतं. MA आहे माहित नाही मला ते. ठीक आहे, राम सरांना विचारा, त्याच्याविषयी माहिती सगळी सांगतील ते. चालेल. सर घेणार आहे का?